आता आपण थेट जातोय उज्जैनमधली ही सगळी दृश्य आहे। उज्जैनमध्ये मंदिराबाहेर चेंगराचेंगरी झाली आहे, त्यातली ही सगळी दृश्य आहे। अचानक अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली, त्यामुळे उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की प्रचंड गर्दी या ठिकाणी होती। आज श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे महाकालाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती आणि गर्दीमुळे चेंगराचेंगरी देखील झाली आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी विशाल सवने। विशाल, आपण बघतोय उज्जैनमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे, काय अधिकची माहिती आहे, कधीची ही दृश्य आहेत? तर श्रावणी सोमवार आहे आणि श्रावणी सोमवार निमित्त अनेक भाविक जे आहेत ते 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी जात असतात। तसंच उज्जैन इथल्या मंदिरात देखील लोक जे आहेत ते दर्शनासाठी जात असतात। मात्र उज्जैनमधलं महाकालेश्वर नाथ चंद्रेश्वर जे टेम्पल आहे त्या जे मंदिर आहे त्या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते झाली होती आणि सध्या तिथली जी परिस्थिती आहे ती तिथल्या पोलिसांनी जी आहे ती नियंत्रणात आणल्याचं आपल्याला दिसून येतं। मात्र जी चेंगराचेंगरी झालेली आहे त्या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 11 ते 12 भाविक जे आहेत ते गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आपल्याला समोर येते। त्या सर्व भाविकांना तिथे स्थानिक असणाऱ्या रुग्णालयामध्ये उपचार जे आहेत ते त्यांच्यावरती सुरू असल्याची देखील माहिती आहे। मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी बॅरिकेटिंग जे आहे ते केलं होतं। मात्र भाविकांच्या गर्दी जी आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणावरती झाली त्या म्हणजे ते बॅरिकेड जे आहे ते संपूर्णपणे तुटले आणि संपूर्ण लोंढा जो आहे तो भाविकांचा एकमेकांवरती पडल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि त्या संपूर्ण चेंगराचेंगरीमध्ये 11 ते 12 भाविक जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहे आणि त्यांना जवळच असणारं रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात बद्दल त्यामुळे आपण पाहतोय उज्जैनमध्ये आता प्रशासन देखील आणि पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलंय। मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाल्याची ही सगळी दृश्य आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे।